हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 40. इंद्रियाणी मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. भाषांतर: इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागांमध्ये पाहिले की अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न केला होता की आपण पापकर्म करू इच्छित नाही, तरीही कोण आपल्याला बलपूर्वक ते करण्यासाठी भाग पाडतो. याचे उत्तर देताना भगवंत सांगतात की आपल्यामध्ये जो काम असतो, म्हणजेच काम वासना असते, इच्छा असते, त्यामुळे हे घडते. तोच काम आपल्याला या भौतिक जगामध्ये, या भवसागरामध्ये बांधून ठेवतो. या श्लोकामध्ये भगवंत या कामवासनेचे निवासस्थान कुठे असते ते स्पष्ट करतात. कारण शत्रूला जर हरवायचं असेल तर तो कुठे राहतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, हो की नाही? आणि त्याला कसं हरवायचं हे भगवंत पुढील श्लोकांमध्ये सांगणारच आहेत. प्रेक्षक हो, भगवंत येथे सांगतात की हा काम आपली इंद्रिये, मन आणि बुद्धी या 3 ठिकाणी निवास करतो. तुम्ही म्हणाल की भगवंत हे एवढं ठामपणे कसं काय सांगू शकतात? सांगूच शकतात, कारण सर्वात तीक्ष्ण CCTV कॅमेरा कोणाचा असेल तर तो आहे भगवंतांचाच. कारण भगवंत आपल्या आतमध्येही आहेत, तसेच ते बाहेर सर्वत्रही आहेत, हो की नाही? तर प्रेक्षक हो, खरं तर आपल्या इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे मन, मनापेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे आत्मा. म्हणून भगवंत या कामाचं, या काम वासनेचं पहिलं निवासस्थान म्हणून आपल्या इंद्रियांचा उल्लेख करतात. ते सांगतात की हा काम आपल्या डोळ्यांमध्ये, नाकामध्ये, कानांमध्ये, मुखामध्ये, त्वचेमध्ये बसलेला आहे. म्हणजे आपली ही इंद्रिय विषयांच्या संपर्कात येताच कामाचा प्रभाव सुरू होतो. उदाहरणार्थ, डोळ्यांना एखादी सुंदर दृश्य किंवा एखादी सुंदर व्यक्ती दिसली, नाकाला एखादा छान सुगंध आला, कानाला मधुर संगीत ऐकू आलं, मुखाद्वारे काहीतरी चविष्ट स्वाद घेण्याजोगा पदार्थ समोर आला, किंवा त्वचेद्वारे स्पर्श करू वाटेल असे काहीतरी मऊ मुलायम आपल्या समोर आलं की तेथे कामाचा प्रभाव सुरू होतो. आणि मग काय होतं? मग मनामध्ये त्या इंद्रिय विषयांचा भोग घेण्याची इच्छा प्रकट होते. म्हणून कामाचं दुसरं निवासस्थान म्हणून भगवंत आपल्या मनाचा उल्लेख करतात. आणि मग कामाचे तिसरे निवासस्थान म्हणून भगवंत बुद्धीचा उल्लेख करतात. ही बुद्धी त्या इच्छा कशा प्रकारे पूर्ण होऊ शकतात याचा उपाय सुचवते, आणि त्यामुळे मग आपली सत्सद्विवेक बुद्धी आच्छादित होते. आणि मग ती बुद्धी मनाला संमती देते की हो, असं केलंच पाहिजे, तसं केलंच पाहिजे, ती स्त्री तुझीच झाली पाहिजे, ती गाडी तुझ्याकडे असलीच पाहिजे, आणि तो मोबाईल त्या दुकानात काय करतोय तो तर तू घेतलाच पाहिजेस, त्या पदार्थाचा स्वाद घेण्यासाठी तू हे केलं पाहिजे, वगैरे वगैरे. अशा प्रकारे आपली इंद्रिये, मन आणि बुद्धी ही तिन्हीही कामाचे निवासस्थान बनतात. कामाद्वारे काबीज होतात, मोहित होतात, भ्रष्ट होतात. प्रेक्षक हो, खरं बघायला गेलो तर आपली इंद्रिये म्हणजे आपल्या शरीररूपी राज्याचे सैन्य आहे. आपलं मन म्हणजे त्या राज्याची राणी आहे, आणि ती बुद्धी म्हणजे मंत्री आहे. आणि हा काम म्हणजे दुसऱ्या राज्याचा राजा आहे, आणि तो आपल्या शरीररूपी राज्यावर आक्रमण करतो. सगळ्यात अगोदर तो इंद्रियांना म्हणजे आपल्या सैन्याला हरवून त्याच्या म्हणजे कामाच्या नियंत्रणामध्ये घेतो. त्यानंतर राणीचे म्हणजेच मनाचे अपहरण करतो. आपल्या मनाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभने दाखवून काबीज केले जाते. आणि बुद्धी म्हणजेच मंत्र्याला लाच देऊन खरेदी करून स्वतःच्या नियंत्रणात घेतले जाते. अशा प्रकारे हा कामरूपी राजा आपल्या इंद्रियरूपी सैन्याला, राणीरूपी मनाला आणि मंत्रीरूपी बुद्धीला दूषित करतो, भ्रष्ट करतो, आणि आपल्या आत्मारूपी राजाला हरवतो.
तेव्हा आत्मारूपी राजा त्या कामरूपी राजाची शरणागती पत्करतो. अशा प्रकारे आपला आत्मा कामाची म्हणजेच आपल्या इच्छांची शरण स्वीकारतो आणि आपले खरे स्वरूप विसरतो, जे आहे कृष्णदास होणं. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. परंतु श्रीकृष्णांचा दास बनण्याऐवजी हा आत्मा कामाचा, कामवासनेचा दास बनतो. ही कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी कामुक प्रवृत्तींशी तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते आणि एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा बैलाप्रमाणे आयुष्यभर या भौतिक इच्छांची ओझी आत्मा वाहतो. प्रेक्षक हो, अशा प्रकारे भगवंतांनी इथे स्पष्टपणे सांगितलेले आहे की आपल्या इंद्रियांमध्ये, आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये हा काम वसलेला असतो. मग आता प्रश्न हा आहे की या तिघांचे शुद्धीकरण कसे करायचे? तर बुद्धीला शुद्ध करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि ते परमश्रेष्ठ ज्ञान भगवद्गीता भागवतातून मिळते. मनाला शुद्ध करण्यासाठी आहे मंत्र. मनत्रायते इति मंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर इंद्रियांना शुद्ध करण्यासाठी आहे भगवंतांची सेवा. जसे की कानांनी भगवंतांच्या कथा ऐकाव्यात, डोळ्यांनी भगवंतांचे सुंदर दर्शन घ्यावे, मुखाने भगवंतांचे गुणगान गावे, हरिनाम घ्यावे, भगवंतांना अर्पण केलेला भोग प्रसाद रूपात ग्रहण करावा, नाकाद्वारे भगवंतांच्या चरणकमलांशी अर्पिलेले पुष्प तुलसी यांचा सुगंध घ्यावा, त्वचेला भगवंतांच्या मंदिराची स्वच्छता करण्यामध्ये तसेच भगवंतांच्या, त्यांच्या भक्तांच्या चरणांना स्पर्श करण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये, भक्तांचे आलिंगन करण्यामध्ये उपयोगात आणावे. अशा प्रकारे आपण आपल्या इंद्रियांना, मनाला आणि बुद्धीला भगवंतांच्या सेवेमध्ये लावून शुद्ध करू शकतो आणि आपल्या आत्म्याला त्याची खरी स्वरूपस्थिती पुन्हा प्राप्त करून देऊ शकतो. त्याचबरोबर या संसारामध्ये राहून आपण आपली विहित कर्तव्ये जसे की आपली नोकरी, व्यवसाय, शिक्षण, गृहस्थी याही गोष्टी करत राहू शकतो. त्यामध्ये काहीही समस्या नाही. परंतु प्रेक्षक हो, आपल्याला त्रासदायक ठरतो तो केवळ हा कामच. उदाहरणार्थ, सापाला सगळेच जण घाबरतात कारण तो दंश करू शकतो. पण आपण जर त्या सापाचे विषारी दात काढून टाकले तर आपल्याला त्याला घाबरण्याचं काय कारण? त्याचप्रमाणे आपल्याला त्रासदायक हा संसार नाही, तर आपल्या मनामध्ये, इंद्रियामध्ये, बुद्धीमध्ये हा जो काम बसलेला आहे तो आपल्याला त्रासदायक आहे. हा कामरूपी विषारी दात जेव्हा आपण काढून टाकू तेव्हा आपण या संसारात जरी राहत असलो तरी हा संसार आपल्याला दंश करू शकत नाही, आसक्त करू शकत नाही. म्हणून आपण या कामवासनेला संपवलं पाहिजे. भगवंतांची सेवा करून, हरे कृष्ण महामंत्राचा जप करून, गीता भागवताचे पठण आणि श्रवण करून हळूहळू आपण या कामरूपी शत्रूला मारू शकतो, हरवू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा मंदिरामध्ये डान्सिंग कीर्तन होते किंवा पंढरपूरच्या वारीमध्ये जेव्हा भक्तगण, सर्व वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर होऊन वारीमध्ये चालत असतात तेव्हा त्यांचे पायही नाचत असतात, हातही उंचावले जात असतात, रिंगणामध्ये भगवंतांच्या कीर्तनामध्ये नृत्य होत असते, मुखाद्वारे भगवंतांच्या नामाचा जयघोषही सतत चालू असतो. अशा प्रकारे आपली सर्व इंद्रिये भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी कार्यरत असतात. तेव्हा मग आपले मन तरी कोठे जाणार? तेही तेथेच असते, ते इतर कोठेही भटकत नाही. अनुभव करून घेण्याची गोष्ट आहे. प्रेक्षक हो, त्याचप्रमाणे आपल्याला जी ही बुद्धी आहे ती भगवान श्रीकृष्णांनीच तर दिली आहे. ती आपण आपल्या इंद्रियांना आणि मनाला कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेत कायम लावून ठेवू यावर विचार करण्यासाठी उपयोगात आणली पाहिजे आणि मग आत्म्याचा उद्धार तर निश्चित आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या इंद्रिये, मन आणि बुद्धीद्वारे कामाची नाही तर भगवंतांची सेवा केली पाहिजे आणि आपल्या आत्म्याचे शुद्ध ज्ञान जागृत करून परमगती प्राप्त केली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आपल्या इंद्रिये, मन आणि बुद्धीला भगवत सेवेद्वारे, हरिनामाद्वारे, भगवद्गीता भागवताच्या पठण श्रवणाद्वारे शुद्ध करूयात. कामरूपी शत्रूला हरवूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.